तर IIT मुंबई कॅम्पसमधील 2 कॅन्टीनवरती एफडीएनं कारवाई केली। FSSAI परवाना नसताना सुरू असलेली 2 कॅन्टीन तात्काळ बंद करण्याचे आदेश दिलेत। दोन्ही कॅन्टीनला एफडीएकडनं स्टॉप बिझनेसची नोटीस देण्यात आली आहे। या तक्रारीनंतर एफडीए अधिकाऱ्यांकडनं IIT बॉम्बे कॅम्पसमध्ये तपासणी करण्यात आली। या कॅम्पसमधल्या एका कॅन्टीनला इम्प्रूव्हमेंट नोटीस देण्यात आली आहे। तपासणीमध्ये परवाना आणि अन्न सुरक्षा नियमातील अटी उघड झालेल्या आहेत, त्रुटी उघड झाल्या आहेत। मुंबई हायकोर्टाकडनं एफडीएच्या या कार्यपद्धतीवरती नाराजी व्यक्त करण्यात आली। एफडीएची कारवाई म्हणजे डास मारण्यासाठी तलवारीचा वापर असं हायकोर्टानं निरीक्षण नोंदवलंय। भिवंडीतल्या अॅमेझॉनच्या गोदामावरील कारवाईच्या सुनावणीच्या वेळी हे निरीक्षण नोंदवलं गेलंय। मुंबईतील सर्व व्यावसायिक आस्थापना काय बंद करणार का असा सवाल न्यायालयानं एफडीएला केलाय। तर कारवाई करताना नियम आणि योग्य प्रक्रिया पाळण्याचं सांगण्यात यावं असे निर्देश न्यायालयानं दिलेले आहेत। डहाणूतील एका 8 वर्षीय चिमुरडी